आई, थंडी गिंडी वाजते का? हा बाई थंडी वाजते का? नाही नाही. का रे? रूम जमलंच नाही नाही. स्पेशल रूम पाहिजे दिनू. पुन्हा म्हटलं डॉक्टरांना ते एक पेशंट डिस्चार्ज होऊन राहिला ते म्हणा तो गेला की ती रूम आपल्याला भेटून जाईल तोपर्यंत मग आता इथे ऍडजस्ट करा म्हणे. हो हो तेच म्हटलं लक्ष ठेवतो नाही तर दुसरं कोणी घेऊन घे. नाही हो, ती काय असते काय. हो, तू बोलते आई जोड. हा, आई झोप तू हा. मी इथंच बसलेली. हो झोप. आई आहे का तुमची? हो आई आहे माझी. तुम्हाला काय झालं होतं? पेटलेट्स कमी झालती म्हणते काय शरीराल्या. अच्छा अच्छा प्लेटलेट्स हो का? तापच लय होता बाई. आज बरं आहे मला, कालपासूनच बरं आहे तसं. डॉक्टर साहेब हुशार आहे. बातच कव्हर केलं. पहिले बाई म्या गावातल्या डॉक्टरले दाखवलं, घरचा काळा गिळा घेतला हे ते, पण लेक या बारीनं जमलंच नाही. ते थकतच गेलं. मग आल्यावर समजलं, ते टेस्ट केला मा पोरानं, लय तपासण्या केल्या काही काही, मग कळलं ते पेटलेट कमी आहेत. हो काकाजी तसंच असते आपलं. आपण पहिले एखादा मन दवाखान्यात थोडी येतो, घरगुती करतोच इलाज. हो का? काय नाही होत काकाजी. नंतर काय वाढतात त्या तापिनी वगैरे काही शाद इन्फेक्शन असलं की होतात कमी, नंतर वाढतात त्या, काही नसते. हो मा पोर का बी ते म्हणे, डॉक्टरनं बी सांग ना काही टेन्शन नाही म्हणे. तसं बी बाई बिमार नाही पडत काही, या बारीनच लेक कोसलं काय सांग. नाही तर बाई, मला 10 रुपयाची सुईची गरज नाही ना, 2 रुपयाच्या गोळीची गरज नाही. हो, मला तिथे बिमारच नसतो मी. या भारी लेक कसं झालं काय समजलंच नाही लेक निरा. हमेशा शरीर साथ देते का काकाजी? हा, कधी कधी बिमारी पडा लागते. आईले काय झालं बाई? हसरे गावची गोष्ट ऐकली अशील ना? तर माझी आई नदीत वाहून गेलती. वावरून येता येता नदीच्या पूर आला तर एक दिवस एक रात्र पाण्यात होती ते. त्याच्यानं ते बिमार पडले. लेख हो लेख, आमच्या गावात हाटशापूर आलत इथे. हो, लेकरं बी आलते. म्हणत जसे लोक आले बाई शोधायले लोक आले. हाटशापूर मा पोरानं सांगलं होतं बाई मले, कोण पेता पेता जसा गोट करून राहिलता तो, त्याच्या मायले सांगून राहिलता, बाई वाहून गेली. ओरी लेख ह्या बाई होत्या का त्या? अरे चांगलं आहे बाई तब्येत आता. मग काय बरं झालं बा, सुखरूप भेटल्या बाई. कोणी म्हणे तो काय म्हणे. लोक काही अफवा फैलवतात काकाजी. आणि माई आईच होती म्हण. चांगलं आहे आता. हे काय आता थोडं का शरीरातलं काही ना काही बिघाड बागाड होते ना. रात्रभर पाण्यात राहणं म्हणजे तोंडाची गोठ आहे का? काही बॅक्टेरिया इन्फेक्शन होते, काही होते. तर बाकी तसं काही नाही, बाकी मस्त आहे. घरी नेलं त्या, पण ते घरी गेल्यावर तिला त्रास झाला थोडा म्हणून आणलं. भले व हाय, बरे झोप लागते. झोप ना मग, झोप लागते. झोपू दे ना मग, झोपू दे ना. मी येतेच हा. लागू दे तुला झोप. मी बोलू नाही ते काकाजी बोलून राहिले तर बोलली. बरं झोप तू झोप. थकली मला आई, लयच थकवा आला तिले. एका दिवसातच काकाजी एवढी थकली. नाही तर बिमार नव्हती, काय नाही. वावरात गेलती ना मला आजीले घेऊन. वावरातून येता येता एका दिवशी थकली की तिच्याच्यानं बोलवले जात नाही, चालवलं जात नाही. सांगा काय करा. बाई शरीर होय ते, पण देवाची कृपा. हा, सो नाही बाई. आमच्या गावात तर काही अफवा आलत्या, सोपं नाही बाई साजरं झालं. जाऊ दे आता काय. डॉक्टर जवळ आलो आपण, सुखरूप आहे, हात पाय सुखरूप आहे, हे लय महत्वाची गोष्ट बाई. पुराचं पाणी तोंड सोपं राहते का बाई? काही वाहून येते राहते, चुकाटार राहते. हा, काही वस्ती का सोपं आहे का? मरणाच्या दारातून वापस आली तो आई, असं म्हण. हो काका, मग काय तर बापा, आमची पुण्याईच. आ तिची पुण्याईन आमचं नशीब म्हणून. लढू नको. आता साजराला ना, लढा काय लागते. चांगला आहे तब्येत, होतेच बाई साजरे, काय नाही होत. भले हो मामा. बाईला झोप लागली का? चल ना, ती रूम रिकामी झाली. मग शिफ्ट करायचं खायला तिकडे चालते ना. मी तेच म्हणत होती, इथं वार्डात ना आपल्याला बसायला जागा नाही. रूम तर कसं फरक पडते. मी आताच म्हटलं दिनूला चाल. मग आत्ताच आईने डोळे लावले. आई झोप लागली का? झोप लागली शेंदू, झोपू दे. झोप झाल्यावर जो केले जाईन रूम टाप ते, साफसफाई करून राहिले चादर गिदर बदलती, त्यात लोक झोपू दे ना. जा लागते का आपल्याला? जा नाही लागत, रात्रभर राहा लागते आपल्याला. ते रूम भेटे, स्पेशल रूम घेतली तर तिथं जायला चालते का? चाल माय बाई, मी आणलं सुट्टीच झाली का? जा लागते का?
आता बरं वाटते मले. डॉक्टरले म्हणा सुट्टी देऊन द्या, आम्ही जातो. हो, घरी जायची तर भल्ली घाई आहे तिले. घरी गेली नाही, डॉक्टर म्हणते 2-3 दिवस थांबाय लागते म्हणते. मग तर अजून बिमार पडतो मी. शक्ती बिमार पडतो मग मी या दवाखान्यात. घरी बसते मा नातू आहे, मा घर आहे. तो बाबा नाहीत दिसले, वाले आले नाहीत का संग? नाही, बाबा नाहीत आले. तो बबड्या लढत जात जाय, तोही म्हणे मी येतो. मग ते त्याला आणतं ती काय काय आहे काय म्हणून बाबा थांबले घरी. बबड्या चल ना. हो चल. आले ते सामानाची थैली दे आपली. अव शोभा हो. काय हो मोठे बाई? ओ माय बहिणी आहे की माझ्या शांता वहिनी? ओ माय पुरात हो गेल त्यांना. आता माय बाई कोई हो? ओ माय मला आता फोन आला. मले गेल्या पोरात होऊन भेटल्या 2-3 दिवसापासूनची गोष्ट आहे म्हणतात. सांग बाई, मला कोणी सांगलंय नाही. आता मला माझी चुलत भाऊजाई आहे एक, तिने सांगलं. मी म्हटलं बाई मला यातलं काही माहिती नाही. तो चालली बाई मी आता भेटेले. आता काय आहे काय नाही ते गेल्यावरच कळीन. मला सांगू माय फोन नाही काही नाही माहिती नाही का हो बाई कसं? मला वही पा आता फोन आला, फोन ठेवला आणि येईला आवाज दिला. येतात तेच होते वाद निघालते. पण ते बरं झालं त्या दयाराम संग बोलसले. मी आता तुझा आवाज दिला. आता निघतो आम्ही 2 जण. तर तेच सांगायला आलते. हो का वो माय सांगू माय बाई कसं तब्येत चांगली का? हे बाय हो म्हणतात, पण दवाखान्यात डबल नेलं. मला आता ती गेल्यावर समजेन. खरं सांगतो, मला काहीच माहित नाही त्यातलं. सांग बाई कसं हो बाई? हा बाई, मी येत होती माय भेटीले, पण रागिनीचे बाबाने पाहुण्याचा फोन आला. पाहुणे येतो म्हणतात. तर सांग बाय, आता मी आलीच ती माय वहिनीच्या भेटीले. नाही राहू दे. हा मी ते जातो. जाजू नाही का परी भेटीले? जाजू आहे का परी? 2 जण जा. मी थांबीन एक दिवस रागिनी जोड. तू रागिनीचे बाबा 2 जण जाऊन जा. आज आता तुला होणार नाही एवढा धावपळीत. मी जातो बाई, मला काही मन नाही लागून राहिलं बाई. हा माझी जीवच नाही लागून राहिला. असं फोन ठेवला ना असं मला कसून नाही राहिलं, काहीच नाही बाई. काळजी नका करू, चांगलं भाई. जा माय जा, फोन कर जा माय बेटा तू ना. काय बाई कसं झालं हो बाई? सांग बाई. कुठे गेलत्या हो म्हणत्या? वावरात गेलत्या म्हणतात बाई. वावरातून येता काय काय सांगा बाई कशात काय. आता पुरातून सगळ्या म्हणतात बाई, पण आता काय सांगा. नाका तोंडात पाणी गेलं, काय केलं, कसं झालं. हा तर ते गेल्यावर समजेन. मला काही पुरपाटा माहित नाही. ते भाऊजाईनं सांगितलं. म्हटलं का मला फोन घेईन काही? हा टाकलं मला वाडीत माहेरात काय होते काही नाही. मला एखादा फोन हा तो म्हणे आम्ही आमच्याच घरात होतो, असं होतं तसं होतं. हा म्हणलं असं कसं घरात म्हणलं काय अशा वागती नाही तर मग कासाठी असतात मग काय नातेवाईक? हो माय बाई, मग जा बाई जा. मग काय तर मी येत होती हो माय. सांगा आता, मला घरी मन लागणार नाही. पण आत्ता पाहुण्याचा फोन आलता की येऊन राहिले. असं होईन की सांगा जा बाई घरी नाहीत. गेली वाटीन की माय बाई रागिनीली एकटं टाकून हिचे हाईन तेच काय असंही होईन. त्या पाहुण्यानं आणून ठेवला आमासाठी. आणि आता येतील आणि म्हणतील की तू इथं घरी नाही, तू इथे हिंटे गावं आणि मी तुला ती आरामाला म्हणून ठेवलं. असं होईन माय. नाही तू राहू दे, पण मी जातो बाई. हा मुक्काम कर सांग. आता काही सांगत नाही मी. आता ती कल्यावर समजेन बाई आता काय आहे तब्येत आणि काय आहे. सांग बाई कसं होते हो? कायच काय सांग बाई. बाई काळजी नका करू, आमशीर जा. हो चल मग चल. मी फक्त शोभाला सांगितलं. चला येतो शोभा. हो बाई हो, आरामशीर जा, काळजी नका करू. हा नाही तर तुझी तब्येत सांभाळा, नाही तुमची तब्येत खराब करून ठेव सांग. सांग बाई कशानं काही होती बाई. काय सबाई सांग बरं माय बाई. तरी या माणसाला म्हणतो ना मी की पाणी असलं हे असलं हे नदीतून बात येत जा. हा माणूस बाई ऐकतच नाही. सांग बरं आता. हा का काय पाहुण्याचा फोन आला? हो पाहुण्याचा फोन आलता. येतो म्हणतात ते राजा भेटीले. ते मोबाईल आणि ते घेऊन येतात. तर म्हणतो हो ती जाऊ द्या. तुम्हाला माहित आहे का ओ बाई, शांताबाई पुरात होऊन गेली म्हणतात. कोण? अहो हसऱ्यापूरच्या वहिनी, शांता वहिनी. अरे कोयला आपल्याला तर काही माहिती नाही. ना आता बाईले फोन आला. आताच बाईन भाऊ तुम्हाला दिसली असते ना तुम्हाला. सध्याच गेली त्या बाईले फोन आला तो. अरे हो आता भाऊन वहिनी गेली. मी पुसलंही नाही लेखन. ते मला काही सांगलं नाही. भाई गडबडीतच गेली. आता त्या बाईले फोन आला त्रिपुरातून कोणत्या भाऊजाईचा. तर त्या बाई गेल्या. मग आता सांगा बरं खुशानं काही तुम्हाला म्हणतो की नाही मी. हा की पाण्या पावसाच्या दिवस लवकर नदी पार करत जा म्हणून.
तुम्हाला तर लय हे आहे पोईनं हाय न मला ढमक हाय करता. सांगा बरं. नाही बाई, ज्या वावरातून येता येता नदी लागते म्हणतात ना, तो त्या नदीतच. अरे लेको, कसं रे आपल्याला जायला लागेल का? जात लागीनच आपल्याला. आजच जा लागत होतो बाई गो. आता हा पाहुणा येतो म्हणते. आजच गेलो होतो. असं होईन की बाबा रागिनी एकटीच घरी ठेवून हिचे आई बाबा गेले गाव हिंडून राहिले. हा, रागिनीची काळजी घेत नाहीत का तिचं. असं होईन ना म्हणून गेली नाही मी. म्हटलं पाहू म्हणेन की आताच तर मी आलो आणि तू बाबा घरी नव्हते. तसे असेच हिंडत असतील आणि तू काळजी काही घेतात असं ना. व्हा म्हणून गेली. कारण नाही तर मी भाऊ त्याच्या संग गेलीच होती. अव मी तिले म्हटलं ना, म्हटलं लेकरेले राहू दे. आताही त्याला म्हटलं लेकरेले घेऊन येणार आहे तर तो मग राहू दे, लेकरेचं कोण करे सांगा. लेकरे शाळा पडून राहिले ना आता. हाव ना, मी करतो ना. वा वा, करत ना तर काय तुम्ही ना, मी नाही का, मी करतो. करत नाही तर काय तो. पण द्या बरे ज्याचे लेकर त्याच्या संग. स्वयंपाक पाण्याचा खर्च पाण्याचं नाही. 2-4 दिवसात राहिलं खाऊ घातल्यानं काय खर्च होते. पण कुठे बाई ते लेकर काही गरीब नाहीत. हा, सर गाव इंटीन शाळेत जायच्या नावानं शाळेत जातीन का जातीन. हा, आणि त्या मोठ्या बाई तर माहित आहे मग बात नाही बाई टच बोलतात. जाऊ द्या, काय करा लागते. आता नाही का ते लेकराची काळजी माय पिंड शिद लेकराची. एक दिवस शाळा नाहीत पळू देत माय बाई. एक दिवस सुट्टी नाहीत काढत. कशी आहेस बगर डोक्षाची माहितीच्या मायवर एवढा मोठा प्रसंग आला. तिच्या भाऊ जोडते राहणार नाही तो काय तो. हा, मायला सोडून येईन का. हो, आता सापडला ना मग. तब्येत साजरी म्हणतात ना. फोन लावलता ना. हो, मी फोन लावलता. म्हणलं भेटीला येतो आम्ही तर बाय मग कलताई म्हणत राहू द्या काही गरज नाही. सांगा आता मग ही दिसते का मोठीचं वागणं. आम्ही म्हणलं ना तोंडाने भेटीला येऊ का म्हटलं तर म्हणतात काही काम नाही राहू दे. असं नाही मग ये. तुला अक्कल आहे का, येऊ का म्हणत असतात का ते. काय म्हणे ये मामाच्या भेटीले. हा, येतो म्हणा लागत होतं, जा लागत होतं. आम्हीच तर चाललो संध्याकाळी चाललो आता. त्यामधलं माहिती लेकरा गिकरायला पाठवी नव्हती तर मग लेकराई जोळ निजाले रड्डीवर त्याचं खाणं पिणं शाळेत जातात येतात तर म्हणून पाठवत नाही म्हणते. तर मग आता जातो आम्ही दोघं भेटीले. एवढा मोठा प्रसंग आला त्याच्यावर. काय म्हणतील सकाळी बाई बाईन बाई. नाही बाई, सून नोकरीवर लागली पैसे कमावून राहिले तर आमच्या बुडीले इवाई बॉन इनबाईची काळजी पडली. नाही तर मोठीचे माय बाप मोठीची माय या शब्दाशिवाय बोली नाही. पैसा लय भारी चीज आहे बाई. काय म्हणा, पैसा की नाही लोक असे बदलतात की इनबाई निवाई बावर येतात. जशा आमच्या मोठ्या बाई नोकरीवर लागल्या तशा आमच्या बुद्धीचा तोराच बदलला. लयच दबली बाई, लयच नेरा पुढे माग पैते. काय करून काय नाही, काय करून काय नाही. आता नाही तिच्या मायबापाची माग पुढे पैते. भेटीला चालली ती. बैसा करे भल कैसा. पैसा चीजच आहे. पैशाची पावर लय असते नाही. म्हणजे काय नाही. द्या भाजी टाकतो. धर टाक भाजी. नाही पाय लय तिखट नको करू. कालची भाजी लय तिखट झालती म्हणते. सुरेश तसंच तर तिखट कमी खाते, तुला माहित नाही का. त्याच्यापुरती उलशी फिक्की कर. एवढा नाही होत बाई माझ्यानं. लहान लेकरू आहेत का ते तिखट नाहीत खात. मारे हॉटेलातला खातात. हॉटेलातल्या भाज्या का फिकतात काय. हा, घरीवाले नखरे करतात उगाच. राहू दे, मी टाकतो. तू तो टाक. तो तिखट खात नाही, तुला माहित नाही का. पहिल्यापासूनच त्याला तिखट चालत नाही, जमत नाही जास्त. आणि तुला माहित नाही का त्याला पोटाचा त्रास आहे. राहू दे, मी टाकतो त्याच्यापुरती भाजी. आता ते नाही अरे घरी काय त्याची काळजी तर घेणं मा कामच आहे. माय हो मी शेवटी. आणि म्हणलं आम्ही आज जातो. सकाळी येऊ घरी. त्याला सांगजो सुट्टी गिट्टी काढून ठेव म्हणा. तुम्ही बी जा दोघं जण भेट घेऊन या. काय म्हणीन ती मोठी. एवढा मोठा मामावर प्रसंग आला, मैया मरता वाचली आणि तुम्ही भेटीली आले नाही. असं होईन ना. असं विचारत असतात का भेटीलू का. कोणी का म्हणत असते का या म्हणून भेटीले. आपलीच माणूस की आपल्याला समजेले पाहिजे. धर कर भाजी. यातली उलशिक राहू दे, त्यापुरती मी फिक्की करी. माय बाई पावर पिशेची. तोरा नोकरीचा. मोठ्या बाईनं तर गाचं पत्तच बलटून टाकलं. सासू सासरे नवरा सारी इकतच घेतले. आज लोक तर तिचीच वर होती. आता तर तिच्या मायबापची वर चालू झाली माय बाई घरात. आणि एवढे श्रीमंताची माय पप्पा एवढे श्रीमंत. आणि बुडी कधी म्हणत नाही इवाई बॉ इन बाई तुई माय
मोठीचा माय मोठीची बाय आता तर लागे मोठीची आई बाबा ई वहीन बा माय बाई हो